परतवाड्यातील आरोपीप्रमाणेच अशोक खरातच्या घरावरही कारवाई करायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केली। तर खरातच्या फार्म हाऊसवर देखील बुलडोझर कधी चालवणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विचारलाय। पाहूया। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला। अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं। पण तसाच बुलडोझर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे। फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।